चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदावासा चिदंबर नमोस्तु ते. सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. राजाराम महाराजांचा अभंग पाहूया, ज्यात ते काय सांगतात त्या मनाला की हे मना, तुला भ्रम झालेला आहे की तू शोधू इच्छितो की चिदंबर कुठे आहे, आणि मी सांगतो की चिदंबर कुठे नाही आहे. कुठे कुठे नाही आहे तो. अशा एकही ठिकाणी अणु रेणू प्रत्येक कणकण में भगवान विराजमान आहे असं आपण म्हणतो. तर कणकण में परमात्मा स्वतः बोललेला आहे. वेद शास्त्र पुराण सगळं ग्वाही देतात. प्रमाण ते धरून काय अणु रेणूमध्ये म्हणजे ॲटम मध्ये काय कणकण में तो परमात्मा चिदंबरा आहे. हे या अभंगाचं सार आहे. आणि जेव्हा आपल्याला कळून येतो की सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे, तेव्हा आपला चित्त मन शांत होऊन त्याच्यामध्ये विलीन झाला पाहिजे. त्याच्या विण दुसरा कुणी प्रियकर असायलाच नको आपल्याला. ज्याप्रमाणे एका मुलीला लग्न ठरलं की तिचा नवरा तिला प्रियकर होतो, किंवा आपण बघतो की एक प्रेम करणारा प्रेमी प्रेमिका ते प्रियकर कसे असतात, त्याप्रमाणे मला तो कसा प्रियकर असलं पाहिजे की हल्लीच्या मुली करतात काय, ते मेसेज पाठवतात, मेसेज आला नाही की त्यांना काय होते, चल बिचल होऊन जातो मन. त्या प्रकारे आपलं मन झालं पाहिजे की तुझ्या विण दुसरं काहीच नाही आहे प्रपंचात माझ्यासाठी. त्या प्रकारे कसं झालं पाहिजे, मन व्याकुळ झालं पाहिजे, तळमळ झालं पाहिजे, हपापलेलं असलं पाहिजे मन त्याला पाहण्यासाठी. चिदंबरा बा मी तुला पाहत नाही. मीरासारखी कशी होती मीरा, मीराची भक्ती कशी होती, परमोच्च प्रेम अवस्था म्हणतो आपण त्याला. आपल्या लौकिक प्रेमासारखं नाही. वस्तू मिळाल्या तर नवरा चांगला, वस्तू नाही मिळाल्या तर नवऱ्याला टाकून द्यायचं, बोलून घालून पाळून बोलायचं. किंवा बायको जर चांगली असेल, सगळं ऐकत असेल तर चांगलं आहे बायको, नाहीतर तिला घालून पाडून. तसं लौकिक प्रेम नाही आपल्या स्वार्थाचा. प्रियकर कोणी प्रियकर वाटत नाही मला तुझ्याशिवाय, म्हणजे परमोच्च प्रेम अवस्था, भक्तीची परमप्रेम अवस्था आहे ती, भक्तीची अवस्था आहे ती, भक्तीची पराकाष्ठा म्हणूया. मीराची जी होती, चिदंबराच्या बहु आख्यानामध्ये निलव्वा, दुर्गाबाई यांचं कसं होतं प्रेम स्वामीवरती. एकतर निष्काम प्रेम, निष्कपट प्रेम, कोणतेही कामना रहित, तुझ्याशिवाय मला दुसरा कुणीही नको आहे, वस्तू विषय जगत कुणीही नको, ह्या प्रकारे प्रेम करणे. तुझ्याशिवाय मला दुसरं कुणी प्रियकर वाटत नाही. काय म्हणतात राजारामजी महाराज, आपण सगळ्यांनी मिळून पाहूया. चिदंबरा वीण नसे रीते जाण, अणुरेणू प्रमाण भरुनी असे, सबाह्य अंतर असे चिदंबर, अनंत अपार ब्रह्मांडात. न दिसे आण चिदंबरा वीण, ऐसी दृष्टी जाण निवविली, न वाटे आणि तुझे प्रियकर, प्रिय चिदंबर दास म्हणे. तुझ्याशिवाय दुसरं कोणी प्रियकर नाही रे बाबा चिदंबरा. चिदंबरा वीण नसे रीते जाण, एकही असं जागा नाही जिथे खाली आहे, संपूर्ण अणु रेणूमध्ये भरून आहे तो. कुठेही हात लावा तुम्ही, कुठेही स्पर्श करा, कुठेही बघा, कुठेही वास घ्या, तो सगळं सर्वत्र भरलेला आहे. फुलांमध्ये भरलेला आहे, फळांमध्ये भरलेला आहे, झाडांमध्ये भरलेला आहे, नदीमध्ये भरलेला आहे, पर्वतमध्ये भरलेला आहे, संपूर्ण कीटकपासून ब्रह्मपर्यंत सर्व जीवराशीमध्ये भरून राहिल्या. मातीत आहे, दगडात आहे, सगळ्यात आहे, सगळ्यात आहे तो. सबाह्य अंतर असे चिदंबर, अनंत अपार ब्रह्मांडात. सबाह्य अंतर, अंदर और बाहर, पिंडांडात ब्रह्मांडात. कसा पिंडांडात कसा भरून आहे तो, तो आपण म्हणतो त्याला फायनाईट म्हणतो, लिमिटेड आहे. पण फायनाईट सोडला आपण, सबाह्य अंतर, अंतरात भरलेला आहे तो, लिमिटेडमध्ये आलेला आहे बॉडीमध्ये. पण तो बॉडीच्या देहातीत झाला तर अनंत अपार ब्रह्मांडात. अनंत आहे, ज्याला अंत नाही असा तो अनंत आहे. अपार आहे, ज्याचा पारच लागणार नाहीये. आणि ब्रह्मांड म्हणजे सर्व व्यापून इतका, कुठून ना कुठं दृष्टी मी टाकली तर सर्व ब्रह्मांडात तो भरून आहे. आणि ह्या शब्दांचा अर्थ आपल्याला सखोल कधी कळणार नाहीये, कारण ब्रह्मांड काय आपल्याला माहीतच नाही. कुठे बघितलंय आपण ब्रह्मांड?
अनंत म्हणजे काय? ज्याला अंतच नाही आहे. आपण राहिलो, आपण नाही राहिलो, गेलो, काय फरक पडतोय? तो अनंत असलेला, आदी, मध्य, अंत्यरहित, सदा सर्वत्र काल सर्व अवस्थांमध्ये भरून जो आहे, तो चिदंबर, शुद्ध ज्ञान आपण त्याला म्हणतो. गुंडीधर नव्हे, गुंडीधरमध्ये आलेला साकार रूप घेऊन सगुण रूपात आलेला तो नाम आणि रूप घेऊन आलेला चिदंबर अवतार कालात आलेला, कारण पृथ्वीवरचा भूभार कमी करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, दुष्टजनांना योग्य मार्गावर आणण्यासाठी हा अवतार घेऊन आलेला तो. दुष्टजनांना शिक्षा कशी केली? प्रेमाने. प्रेमच एक होता अवजार महाराज स्वामींकडे. काय? प्रेमाने सर्वांना बदलून टाकलं स्वामींनी. प्रेमच होतं. ते काय म्हणत होते? न दुःखवी मन दुर्जनांचे. दुर्जन असू दे, तरी त्यांचे मन दुखवू नये. त्यांचे अंतःकरण दुखवू नये. त्यांना योग्य रस्त्यावर टिपू सुलतानला, हजारो लोकांना जे जे दुष्ट होते, प्रवृत्ती दुष्ट होती. माणूस कधीही दुष्ट नसतो. माणूस एकच आहे. सर्वांमध्ये अणुरेणूमध्ये भरून आहे, तर मग तो दुष्ट कसा होईल? दुष्ट काय असते? आपली प्रवृत्ती. ती रावणामध्ये दुष्ट प्रवृत्ती होती. क्रोधी होता, लोभी होता, परस्त्री छळ करून घेऊन गेला. हा जे काय गुण आहे, हे वासना आहे, त्याला स्वामींनी बदलून टाकलं. माणूस कधीही दुष्ट नसतो, माणूस कधीही चांगला नसतो, वाईट नसतो. ह्या सगळ्या मनाचे गुणधर्म आहेत. मन जिथे चिटकून जागतो, तो गुण आपण अंगीकारतो. भगवंताचे चिदंबराच्या नामाला चिटकून गेलो, चिदंबराचे गुण आपल्या अंगीकारी येणार. दया, क्षमा, शांती. कधी स्वामी म्हणाला का? म्हणत होता सगळ्यांना, मी गरीब ब्राह्मण आहे, आणि लोक भुलून गेले मायेत. त्याला गरीब ब्राह्मण आहे म्हणून समजून घेतलं. नाहीतर ते काहीतरी चमत्कार करून ते आपल्याला सोनं बिनं देतोय असं म्हणत होते. कोण आहे तो? साक्षात परमात्मा, परब्रह्म वस्तू, साक्षात अवतार घेऊन आपल्या भल्यासाठी आला होता तो. भक्तीच्या भुकेला म्हणून मृत्यू लोकी आला. भक्तीसाठी आलेला आहे तो. हपापलेला असतो तो भक्तीसाठी. कोण मला धावत बोलवतोय रे? तिथे जाऊन पळून जातो स्वामी. अशा असताना अनंत अपार ब्रह्मांडात तो भरून आहे. त्याची व्याख्या आपण शब्दामध्ये कधीही करू शकत नाही. हे शब्द थोकडे आहेत. दे आर लिमिटेड. वर्ड्स आर ऑलवेज लिमिटेड. वर्ड्समध्ये आपण स्वामीला बंदिस्त करू शकत नाही, कारण तो अनंत आहे, अपार आहे, इनफायनाईट आहे, एटर्नल आहे. त्याला कसं बंदिस्त करणार शब्दांमध्ये? शब्द सेकंडरी म्हणतो आपण. आपल्या त्या जे अनुभव आहेत, मनातले भाव आहेत, ते व्यक्त करण्यासाठी शब्दबद्ध करून ते अभंग आपल्यासाठी, आपल्या भल्यासाठी लिहिलेलं आहे सर्वांनी. सर्व संतांनी आपल्यावरती मेहरबानी केलेली आहे, आपल्या जीवराशींवरती, की यामार्फत तुम्हाला कळू द्या सत्य काय आहे. सत्य एक परब्रह्म वस्तू चिदंबर आहे. त्याच्या वीण दुजं काही सत्य नाही. न दिसे आण चिदंबरा वीण, ऐसी दृष्टी जाण निवविली. मला आता काय राजारामजी महाराज म्हणतात, दृष्टीला काय गोचर होतोय सर्वत्र? चिदंबरावीण दुसरं काही दिसतच नाहीये मला. अशा प्रकारे माझी दृष्टी, जी भेदबुद्धी होती दृष्टीची आधी, हे हा वेगळा, तो वेगळा, हा माणूस वेगळा आहे, तो माणूस वेगळा आहे, हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा पापी, हा पुण्यवान, हा कुकर्मी, हा सज्जन आहे, ही जी दृष्टी होती माझी निवविली. माझी दृष्टी शांत केली स्वामींनी. सर्वत्र मला चिदंबर दिसतोय. मग कुठे वाईट, कुठे चोर, कुठे संत, कुठे पापी, कुठे पुण्यवान? सर्वत्र एकच आहे. एकोहम बहुश्याम प्रजायेत. एकच आहे. बहु विधाने नटलेला आहे तो, नटलेला. इथे एक ड्रेस घालतो, तिथे एक ड्रेस घालतो. चोराचा ड्रेस घालतो, तिथे संतांचा ड्रेस घालतो. तिथे जोकरचा ड्रेस घालतो, इथे एक वेड्याचा ड्रेस घालतो. सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे. म्हणून मला आता चिदंबराविण दुसरं काहीच दिसत नाहीये. ऐसी दृष्टी करून स्वामींनी माझ्यावरती काय केलंय? माझं चित्त, दृष्टी सर्वत्र ही निवविली, समाधानी केली आहे, शांत झाली माझी दृष्टी. न वाटे आणि तुझे प्रिय कर, प्रिय चिदंबरा दास म्हणे. चिदंबरावीण मला दुसरं काही प्रियकर नाहीये. एका
पालड्यात आपण चिदंबराचं नाव ठेवलं, एका पारड्यात जगतच्या वस्तू ठेवल्या, तर मला कोण प्रियकर वाटलं पाहिजे? स्वामी मी दुसरं कोणीही प्रियकर असायला नको, असं राजारामजी महाराज म्हणतात. राजारामजी महाराजांचं चरित्र आपण ऐकलं आहे, वाचलं आहे. सर्व काही देऊन टाकलं स्वामीला, स्व देऊन टाकलं स्वामीला. अशा भक्तासाठी ते उडी घालून नाही येणार तर कुणासाठी येणार? आपली भक्ती त्या प्रमाणाची नाही आहे, म्हणून तो आपल्यासाठी उडी घालून अजून येत नाहीये. त्या त्या भक्तीची भूमिका, ती पात्रता आपल्यात आली पाहिजे, की राजाराम महाराजांसाठी कशी खांद्यावरती गोळी घेतली स्वामींनी, कसं संरक्षण केलं राजारामाचा. त्या प्रकारे आपली भक्ती रुजू झाली पाहिजे त्याच्या पायी चरणात. त्याप्रमाणे जेव्हा दुसरं कोणीही काही असू दे आपल्या पुढे, किती वस्तू, पैसा, काही अडका असू दे, मला चिदंबराविण दुसरं काहीही नको आहे, अशी जेव्हा आपली स्थिती होईल, तेव्हा सर्वत्र सबाह्य अंतरी अणुरेणूमध्ये, अणुरेणू काष्ठ सर्वत्र मला तोच 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 दिसत राहणार आहे. यालाच आपण ज्ञान म्हणतो, आत्मज्ञान म्हणतो, यालाच आपण साक्षात्कार म्हणतो. सद्गुरू राजाराम महाराज चरणी अभंग अर्पून लोकाः समस्ता सुखिनो भवन्तु. जय चिदंबरा.